बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांपासून दमदार पाऊस झालेला आहे आणि यामुळे सर्वत्र हाहाकार जो आहे तो माजलेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर शेताची परिस्थिती आपण पाहू शकतो की माझ्या मागे एकूण या 24 तासामध्ये जे 92 मंडळ आहे त्या 92 मंडळापैकी 91 मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी पाऊस जास्त झाल्याने जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं जवळजवळ 84,000 हेक्टरवरील जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे आणि मोठं नुकसान या ठिकाणी झाले। जळगाव मलकापूर या भागामध्ये अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वत्र नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूल आल्याचं पाहायला मिळालं। मोठे जे रस्ते होते ते काही काळ त्या ठिकाणी ठप्प झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। एकंदरीत संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाण्याची पिके आहेत, सोयाबीन असेल, उडीद मूग असेल, कपाशी असेल, पूर्ण क्षेत्र जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि मोठा फटका या जिल्ह्यामध्ये एकंदरीत 84,000 हेक्टरवर झाल्याचं पाहायला मिळते आहे। आणि यामुळे परत एकदा या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर या कालच्या दिवसाची 125 मिलीमीटर पावसाची जी आहे ती नोंद झालेली आहे आणि जवळजवळ 92 मंडळापैकी 91 मंडळ जी आहेत ते बाधित झालेली आहे। LS मराठीसाठी गणेश सौडतकर, बुलढाणा।